नमस्कार, मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले, ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता यांची जी काही मुंबई महानगरपालिकेतर्फे जाहिरात निघाली होती, त्या जाहिरातीमध्ये जवळपास 690 पदं होते. त्या 690 पदाची जी काही परीक्षा दिनांक आहेत त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तर चला तर आपण बघूया मूळ मुद्दा काय, की एक्झाम डेट कधी होणार. तर एक्झाम डेट ही जवळपास प्रत्येकाची ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर, सिव्हिल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे याची सर्वांची नाही का एक्झाम डेट ही वेगवेगळ्या दिनांकाला होणार. जेणेकरून काही विद्यार्थ्यांनी JEEचा आणि सब इंजिनियरचा दोन्ही फॉर्म भरलेले असेल तर त्यांना दोन्ही एक्झाम देता येईल. तर आता ज्युनियर इंजिनियरची आपण एक्झाम डेट बघूया. यामध्ये बघू शकता आपण जे काही कालचं परिपत्रक आलेलं आहे 24 जानेवारी 2025, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही एक्झाम डेट याच्यात मेन्शन केलेली. तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याची जी तारीख आहे ती 3 व 8 मार्चला होणार आहे. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल म्हणजेच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी विद्युत याची 2 मार्चला होणार आहे. पण सब इंजिनियरची जी एक्झाम डेट आहे यांत्रिकी आणि सिव्हिलची त्याची 9 फेब्रुवारीला एक्झाम होणार, म्हणजे पुढच्या महिन्यामध्येच होणार आहेत. दुय्यम अभियंता स्थापत्य म्हणजे सब इंजिनियर सिव्हिलची 9 मार्चला होणार आहे. अशा प्रकारची एक्झाम डेट असणार आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही एक्झाम सेंटर असणार आहे तिथे ही एक्झाम एका दिवशी पार पाडल्या जाणार आहे. म्हणजे साहजिकच फॉर्मची संख्याही कमी असणार आहे. त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची फॉर्मची संख्या मेन्शन केलेली नाही, त्यामुळं आपण किती फॉर्म आले हे अंदाज लावू शकत नाही. तरी जे काही एक्झाम देणारे विद्यार्थी त्यांना आतापासून शुभेच्छा आणि चांगला अभ्यास करा आणि चांगली एक्झाम द्या. धन्यवाद.